चला कसा वाटतोय सांगा. छान असा कांदा. कांद्याला काय झालंय, लसणाला आणि कांद्याला पाणी कम पडलंय. इथं लसूण आहे म्हणून हा का ह्यांचं काय चाललंय, ड्रीप. अजून 3 बंडल ड्रीपचे आणल्यात आहे आणि हे चाललंय जोडायचं. शेवटला परत न बंद करायचं. चाललंय जोडायचं. तुम्हाला तिकडे दाखवतो मी लसूण ही कसा आलाय आपला छान पैकी. इथं मी 7 सारं लावलं. इथं व्हायचं पाणी कमी पडलंय म्हणून जरा बारीक आहे. कुठे गेला लसूण, थांबा. हो का, आता यातलं तुम्ही कांदा हे का, ही जी आहे ना ही लसूण आहे आणि ही पण लसूणच आहे. ही जी आहे ना ही कांद्याची पात आहे. कांद्याची पात आणि लसणाची पात तिथला फरक दोन्ही कसले ते. कुठं लबर बसून आली मी, बाकीचं राहिले 3 कॉक राहिले 3. हा हा 3च कॉक लागतील. 3च आहेत एका साईडला. आणि इकडं हो का, इकडं वाईस पाणी पुरतं. ही तुम्ही म्हणता हो का, ही असं टाकलं कशाला पायात रोल हो का. पाय फोडायचं. ही फोडायचं म्हणजे असं गोल गोल पिशवीत ध्यान करून. सावलीला कांदा 1 नंबर आलाय, पण पाण्याचा वाईस तुटाळा आहे ना त्याच्यामुळं. परत अजून 4-5 हजार रुपये खर्च. ड्रिपा नट बोल्ट. तुम्हाला कांदा हितला लसूण लय भारी आलाय. ह्याला पाणी भरपूर आहे. हो का हे असं लसूण आहे गावरान एकदम प्युअर पैकी मस्त. तरी तुम्ही म्हणता ह्याला राख वगैरे असलं काय नाही टाकलं. 8 असंच नाही व्हायचं. खुरापला एकच बार खुरापलाय बी. हो का लय भारी आलाय लसूण. आता आम्हाला कळलंय ह्याच्यातलं रान कुठलं आहे. इथं तर बघा ऊच कुठले. तर हे पुढल्या वर्षी मग काय घाण काढून दाबून बसवले हाय का. ही सगळा लसूण किती भारी आलाय. इथं कांद्याला ही काय होते पाणी पुरतंय इथं. त्याला शेतकऱ्याची कामं असलीच उन्हातानाचं हो का चाललंय आमचं. काही इलाज नाही. पाण्याचं लय अवघड खेळ आहे. पाणी ज्याला पाणी आहे त्याला रान कमी, ज्याला रान जास्त आहे त्याला पाणी कमी. म्हणजे सगळ्यांची हिथं आपा कमीच आहे किंवा हिथं एक ड्रीप पाहिजे होती. अहो तिथं एक आणि हिथं एक. तिकडं पलीकडलं भिजतंय आपण हो का. हिथं वाळलेलं आहे. हिथं कांद्याला पाणी पाचन ह्या लगेच कळतंय वलन वाळलेलं. तिकडं गेलत ती वर इकडं एक बंडलच आणावा आपा. अजून काय बंडल का तिथं एक आणि इथं एक. 2 एक बंडलच एखाद आणायचं आपण. परत गेल्या आणत तुम्ही एमआयडीसीत. हा 3 इथं कमी पडल्या ते. नाही तर वरच्याला तिथं सगळीकडं मापात झाले. इथं हो का काय भारी लसूण आलाय. 1च नंबर लसूण आलाय. हिथला आलाय चांगला, तिथला पण चांगला आलाय. पाणी कमी पडल्यामुळे तसं झालंय. सुरुवातीला आता कळलंय कांदा लावायचा म्हणला की एका साऱ्यात 1 ड्रीप आलीच पाहिजे. तुम्ही ज्याने कोणी लावला ना म्हणजे गरगरीत उन्हाळ्या असू काय असू चांगलं भिजतं. आम्ही काय केली 2 साऱ्या म्हणजे त्या कडाच्या दंडाला मधला एक सोडून इकडलं एक असं 2 टाकली. ती कम पडली. एका साराला मधोबत 1 असली का नाही होऊन जाईल. ज्याला कुणाला कांदा करायचा आहे कुठलंही धान असू द्या. तुम्हाला ड्रीप जर हातरायची असेल, माहिती जर नसेल, ऊन सावलीला बसते जरा. कुठं वडू चला. ऊन एवढं लागतंय काय उन्हाचं सांगायचं तुम्हाला. रानातली कामं करायची म्हणलं भरपूर ऊन लागतं. अगोदर सावलीला आली व्हिडिओ काढण्यासाठी आणि मग म्हणलं झालं तर तुम्ही म्हणता आता भिजवायला आम्हाला एवढाच कांदाच आहे. मका तूर ज्वारी सगळं आम्ही काढून म्हणजे मका तर तशीच देऊन टाकली होती कुटीवाल्यांना. कुटी करून इकून टाकली. पाणी काय पुरणा म्हणून. ती होती तिकडं रेल्वेकडं. आणि इथं ही हिरवगार हा आपला कांदा. कसा आहे कांदा सांगा कमेंट करून. छान अशी मस्तपैकी कांदा आलाय चांगला. पाणी वाईस कमी पडायला लागले. आणि हा तुम्ही म्हणता कांदा कधीच आहे तर मला वाटतं हा कांदा काहीतरी 23 नोव्हेंबर
23 नोव्हेंबर ते डिसेंबर, डिसेंबर ते जानेवारी, आणि जानेवारी ते आज बराबर 23 फेब्रुवारी या. तर 3 महिन्याचा कांदा आहे. ही 3 महिन्याचा कांदा बघा तुम्हाला कसा वाटतोय. तुम्हाला सगळा हुलिया फिरून दाखवत. तिकडं ती मोहगणी आहे, तिकडं आप्पा येतं हँडिकॅप का काहीतरी बसवायचं म्हणतात, ती बसवतात. ही कुठं गेलं? ही मोटर चालू करायला गेलं काय की इकडं आहे तर नाही तर. आणि इकडं ह्यांचा वाढदिवस आहे संदीप भाऊंना, त्यांना म्हणलं होतं या. रेश्माता आहे, रवी भाऊ, पण त्यांना टाईम नाही, कुठं तर लग्नाला गेल्यात आज, आणि घराचं पण त्यांचं काम चाललंय त्याच्यामुळं. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि कसा वाटतोय आमचा छान असा कांदा. ज्याला कोणाला कांद्याची पात खायची ना त्यांनी कांद्याची पात, पण एवढा उंच आहे कांदा, गुडघे एवढाच आहे. आपण उभं राहिलो ना गुडघे एवढा आहे. आता शिखो का एवढा एवढा कांदा झालाय, अजून एवढा एवढा व्हायचा. खुरपून घ्यायचं एक बार ह्याला. आता खुरपान द्यावा लागेल, एवढं भिजवून झालं की छान असं. कंटाळा आला खूप आज, आधीच काम झालं. पण असं द्या, आता घरी जाऊन घरचं आवरून परत मग बाजार आणायला जायचं. काय काय बाजार नाही, बटाटी वगैरे काय आपल्याला लागतंय ती सामान सगळं मंडईवरनं घेऊन यायचं. जे कुठं कुठं ऊन लागतंय मला सांगा कमेंट करून. आमच्या इकडं तर खूप ऊन लागतंय, खूप म्हणजे खूप. आणि बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा.